हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपल्याला घरून निघायला भाडं लागलेलं आहे. तर ते पुढे मिस्त्री आहे ना, त्यांचं इंदिरानगरला नभांगण लॉनच्या बॅक साईडला काम चालू आहे. तिथून मटेरियल उचलायचं आणि मोरवाडीत पोहोचवायचं आहे. काय इंदिरानगरचं सिग्नल आहे. जिकडं तिकडं कामं चालू आहे बघा. जिकडं तिकडं कामं चालू आहे. आता आपण नभांगण लॉन्स आहे ना, त्याच्या बॅक साईडला चाललेलो आहे बघा. तर मित्रांनो बघा, प्लाय मुंडे लोड करण्यासाठी बघा इथं आलेलं आहे बघा. इथं बांधकाम चालू आहे बघा. हे सर्व ही साईड आहे त्यांची. ही साईड आहे आणि ते बांधकाम, त्याला आता गाडी लोडिंग होऊन आली बघा. ते हे सर्व बांधकाम चालू आहे आता इथं. हे सर्व बांधकाम चालू आहे. हे सर्व बंगल्याचं काम चालू आहे. 2-3 मजली बंगल्याचं काम चालू आहे. आणि हे आपले पुढे मिस्त्री नेत्यांनी काम घेतलेलं आहे. मागच्या वेळेस आलो तेव्हा पाया घेतलेला होता खाली. फुटिंगांचं काम झालं होतं. आता प्लिंथ लेवलवरती काम आलेलं काय. बरंच काम ओढलं त्यांनी. ते गाडी आपली तिकडं लोड होऊन राहिली बघा. हे बघा असं कसं लाईन लेवलमध्ये कामं चालू बघा बांधकामाचे. तिकडं लोड होती गाडी आपली. आज सकाळी आहे ना, बांधकाम साईडवर आपलं पहिलं भाडं लागलं. सर्व बांधकामच चालू आहे. हे बघा, हे कशी विटांचं बांधकाम चालू आहे बघा. हे बघा, हे मिस्त्री कसे लेवल करून बांधकाम चालू आहे. लाईन लेवलमध्ये एकदम बांधकाम चालू आहे बघा. लाईन दोरी लावून आहे ना, एक अशी दोरी लाईन लावून काम चालू आहे बघा. एकदम खूप मेहनतीचं काम असतं बांधकाम. म्हणजे सारखं उभं राहावं लागतं, सारखं वाकावं लागतं. हे आज बघा मिस्त्री ना स्वतः काम करून राहिले आज बघा. स्वतः मेहनत चालू आहे त्यांची आज. स्वतःच गाडी लोड करून राहिले ते. त्यांचा जुना माणूस तिकडच्या साईडवर पळाला बहुतेक, तेव्हा त्याच्यामुळे ते स्वतःच कामं चालू आहे त्यांचे. हे सर्व जे बांधकाम आहे ना, त्यांनी स्वतः घेतलेले ते. तरी ते स्वतः बांधकाम हे करून राहिले बघा. गाडी लोड करून राहिलेले ते. मेहनत ही खूप ते. हे बघा. आपली गाडी लोड झाली. आता जायचं आपल्याला मोरवाडीमध्ये हे खाली करण्यासाठी. चलो चला. चला, गणपती बाप्पा मोरया. हे बघा, हे उंच कामं झाले बघा. नाशिकमध्ये सगळीकडं जबरदस्त कामं चालू आहे. हे बघा, भव्य दिव्य कामं चालू आहे सगळीकडं. मित्रांनो बघा, आता हा राणेनगरचा बोगदा येईल बघा आता. आणि हे महादेव मंदिर. हर हर महादेव.
तर आता आपण बघा ते मुंडे आणि प्ला घेऊन आलो ना, भरले ना तिथं, ते खाली करण्यासाठी आलो बघा. इथं गाडी लावली खाली करण्यासाठी. पण इथं मिस्त्रीचं दुसरं काम चालू आहे, इथं खाली करायची आता बघा. येऊ दे हळूहळू येऊ दे, हातापायाला नका लागून देऊ. काय सर्व खिळे राहतात त्यांना, हां त्यामुळं सांभाळून बा, हातापायाला नका लागून देऊ. वेळ लागला तर चालेल पण सांभाळून. हां कारण आमचं आलंय जुना माणूस आहे, जुनं खोड आहे लई आहे मिस्त्री जवळचं. हां चला होत आलं आता, गाडी होत आली खाली, जाऊ नाक्यावर. नंतर आपल्याला लागलेलं एक भाडं, आपल्याला एक पाण्याची टाकी ना ती इथंच राणा प्रताप चौकातून घ्यायची आणि बजरंग चौकामध्ये पोहोचवायची. तर ती घेण्यासाठी बघा इथं आलेलं आपण. जगदंबा हार्डवेअर. हे बघ टाकी घ्यायला झालं म्हणत आहे. अरे खोलायची काय गरज नाही मित्रांनो. तिथं जगदंबा हार्डवेअरमध्ये टाकी लोड केली आणि आता इथं खाली करायला आलो बघा आपण. हे बाई इथं लोड आता खाली करायची इथं, हळूहळू हळूहळू हळूहळू. एवढं झाली गाडी खाली, जाऊ नाक्यावर आता. चला आता जाऊ नाक्यावर. आणि हे बघा चिकन मार्केट, मटन मार्केट. हे सर्व चिकन मार्केट आहे, मटन मार्केट आहे दत्त चौकातला. आणि मित्रांनो हा आला आपला नाका, राणा प्रताप चौक. आहे बघा ओके, आलो नाक्यावर आपण. बघा आपला हा नाका. तर मित्रांनो आज आपण एक सेंटरिंग प्लेटचं भाडं मारलं आणि नंतर एक पाण्याच्या टाकीचं भाडं मारलं. असे आपले झाले 2 भाडे. आणि मित्रांनो आता जवळजवळ 6:30 झालेले, आपली घरी जायची वेळ पण झालेली आहे. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.